3,000 जरी असतील तर यांचं आघाडी 8,000ची इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधी नावं कापण्याचा प्रकार जो इथला निवडणूक याद्या बनवतात त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत थर्ड ग्रेड. मुंबईमध्ये 5 निवडून आलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना मोठं यश कुठेतरी मिळतंय. संदीप रेड्डींनी आज पत्रकार परिषद घेतली, भाजपची गाणी घेतली आणि असं म्हटलंय की एमआयजी मुंबईत वाढते त्याचं आत्मचिंतन आव्हानाने नक्की करावं. आव्हानांनी काय करावं आवडतं संदीप रेड्डींनी सल्ला देण्याची गरज. तर पाहिलं तर मीराबाईंदर मध्ये जे असेल भाजपने एखादी सत्ता मिळवलेली आहे, ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेने एखादी सत्ता मिळवली आहे. कुठेतरी आता भाजपला धडकी भरली ठाण्यामध्ये की शिंदे त्यांना नकोशी शिंदेना भाजप त्यांना नकोशी झाली का? कोणाला मिठी मारून बोलते त्याच्याशी मला काय करायचं एकत्र मिठी मारून 8 तास एकत्र आणि आज सगळे म्हणतात की आता आपण एकत्र मिठी नाही करणार. सर विरोधी पक्ष नेत्यावर दावा करणार महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही नागरिकांसाठी वेगळी भूमिका घेतली. वेगळी भूमिका म्हणजे असं म्हणते की विरोधी पक्ष घेऊ का आम्हाला लांब ठेवण्याचा त्यांचा आम्हाला लांब ठेवण्यापेक्षा जे एकत्र झोपले ना 10 दिवस एकत्र झोपले 11 दिवस त्यांनी 11व्या दिवशी म्हणतात ते आता आपण नाही झोपायचे. ठाण्यातल्या लोकांना त्यांनी फसवलं. जेव्हा ठाण्यातल्या लोकांसमोर गेले तेव्हा एकत्र गेले. आता जर ते म्हणत असतील की आम्ही वेगळे मांडणार आहोत तर त्यांनी ठाण्यातल्या लोकांना फसवलंय असं ठाम आम्ही या ठिकाणी म्हणतो. म्हणजे खरोखरीच जंगी त्यांच्या विरोधात काम केलं तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना उत्तम उदाहरण काढा. म्हणजे निवडणूक खर्चपात करणं, निवडणूक याद्यांमध्ये घोटाळा करणं, ती खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून घेणं हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाच्या हाताशी धरून केलं. सर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आपला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पदावर आपण दावा करणार का, त्या बाकावर आपण बसणार का? एवढ्यात काय विचार थोड्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की आमचं तेच म्हणणं आहे ना कालपर्यंत एकत्र झोपत होते आज काय झालं. तर शिंदेच्या सर्व मुंबईमध्ये जे नगरसेवक आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांना ताजलँड्स मध्ये बैठकीकरिता बोललेलं आहे. त्यांना 3 दिवस तिथे राहण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. कुठेतरी भीती वाटते शिंदेला मुंबईमध्ये? त्यांनी जे केलं बाकीच्या पक्षाची त्यामुळे त्यांना माहिती कसं होतं. त्यामुळे स्वतःलाच आता भीती वाटायला लागली. बाकीच्या पक्षांना हेच त्यांनी केलं आज त्याच्या समोर जातात. सर पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल काय मत आहे आपलं? महाराष्ट्राचा कळवा सरचिटणीस असतात जिल्हा आपण सरचिटणीस आहात पक्षाचे. सरचिटणीस आहे पण आम्ही महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा वाचन ठाण्यातले लोक मतदान का करतात याच मला आश्चर्य वाटतं. पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, ट्रॅफिक एवढं सगळं असताना ठाण्याची लोक मतदानाला का जातात याचं मला आश्चर्य वाटतं. यांनी अशोक मैत्री यांचा पराभव केलेला आहे. 5 ते 7 मला विचारा तर अशोक मोहितीचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव. अशोक मोहिती सारखा चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेची गरज आहे. वेळेप्रसंगी पक्षाच्या विरोधात राहून भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोकला केली. प्रत्येक वर्षात सर प्रमिला किनी यांनी शिवसेनेच्या एका मुद्द्याला धुळीपाछाड केलेला आहे. तुम्ही त्यांना स्वीकृतीचा पाठिंबा देखील दिला होता. या निवडणुकीत 2 पक्षांचे शहराध्यक्ष गारद झाले त्याकडे तुम्ही कसं बघता?
असा अध्यक्ष उमेदवार हरतात, उमेदवार निवडून येतात, उमेदवार हरले. सर या महाविकास पण विक्रांत चव्हाण निवडून यायला हवा होता. विक्रांत चव्हाण हा कसा कठोर माणूस आहे, विरोधी पक्षात त्याचा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो निवडून येणं हे गरजेचं होतं. वाईट आहे. आता सकाळ झाली, कारण रात्री उशिरा निघतात, पण आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली, विचारता येणार. सर काँग्रेस जर तुमच्या बरोबर असली असती तर तुमचे फिगर्स थोडेफार कुठेतरी वाढले असते का? आता एक्स आणि वट्सवर उत्तर देणं पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे असं माझं मत आहे. हा विकास फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढला. विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय, काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं यापुढे राजकारण करणार नाही, फक्त समाज सक्रिय निवृत्त. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलाय. काय सांगाल त्याला घ्यायचा नसतो. ते बरोबर होतात. तिची आठ झालेली मनाला लागतं. मी सकाळपासून असं बरोबर राहिलो होतो. त्या मीटिंगला यायचंही बोलून नव्हतं. मला बोलून लागलेला नाही मनाला लागतंय त्याला बाहेर काढेल असं वागायचं. दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्यामुळे निकाल कुठेतरी वेगळे झालेत का? येत्या काळात पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा कोण असणार आहे? पालिका सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून कोण? 3 माजी विरोधी पक्ष नेते बसले पुढच्या रांगेत, जे निवडून आले. 5 टर्म आमचा नगरसेवक आहे यासीन. आमच्याकडे सर मुंबई आणि कळवामध्ये अनेक तरुण निवडून असले आहेत. पहिल्यांदा संजय दिलं ते निवडून देखील आलेले आहे. सभागृहामध्ये मुंबई आणि कळवाला तसेच ठाणेकरांना विकासासाठी कशा पद्धतीने अजून तर त्यांना सकाळ नाही झालो. काल रात्री निवडून आले, आता सकाळी मी त्यांना बोललो. आता मी काय माझं मांडणार आहे ते आता सांगणार. काय ते स्वतः सांगतात अजून त्यांचे डोळे पण उघडलेले असे डोक्यातून उठून आले. आप देखते हुए क्या नाराजगी है? क्यों इतनी ताकतशाली महाराष्ट्र में बीजेपी से ज्यादा सीटों पे बीजेपी ने सोचना चाहिए. मैं क्यों बढ़ती है बीजेपी ने सोचना चाहिए. माहौल खराब करती है महाराष्ट्र में. उसकी वजह से ये सब हो रहा है. अगर सोचना है सही में सोचना तो बीजेपी को सोचना. भाजपा के नेता कह रहे हैं कि हम अलग पार्टी में भी बैठ सकते हैं, हम सत्ता में शामिल नहीं हो सकते. ऐसे सकते हैं ऐसा है 8 रात 7 में सोए और फिर दरवाजा खुल के बंद जाने 7 में सोए तो 7 में संसार. लेकिन जिस वजह से अशोक वैदिक सबसे अगर पार्टी की उम्मीदवार का पराभव होने का है अशोक वैदिक बहुत बेहतरीन इंसान है. और इसको ज्यादा बनाया क्लियर शाहरुख को जब भी मैं वार्ड पर बोलता है कि कौन से वार्ड में जाके अभ्यास करें
हमेशा म्हणतात कि अशोक मोहिते वाले एक बेहतरीन मौका उसका कैसे पराभूत हुआ है बहुत बड़ा म्यूनसिपालिटी का उससे मुझे कोई लेना देना नहीं, इसका पराभव ये शामिल होता है।